हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वजन वाढीची समस्या जरी जास्त असली तरी प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढू द्यायचं नाही, यासाठी करावा लागतो रोज व्यायाम. तर आजचा व्यायाम आहे वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या पूर्ण शरीरामधली चरबी वितळण्यासाठी. तर सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. त्यासाठी उजवा पाय समोर घ्या, डावा पाय फोल्ड करून घ्या. दोन्ही हात आहेत ते असं समोर जॉईंट करून घ्यायचं आणि उजव्या पायाला टच करायचं आणि आपल्याला पूर्णपणे वर घ्यायचं आहे आणि पूर्णपणे खाली. तर फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे काय होतं, आपल्या पोटावरती ताण पडतो, त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते. कमरेची देखील छान एक्सरसाइज व्हायले, हातांचे दंड मजबूत होतात, पायांचं थाय फॅट देखील कमी होतं. फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये जिथं पण जास्त चरबी साठलेली असते, खासकर कमरेवरती असते, पोटावरती जास्त राहते आणि आपल्या हिप्सवरती, ह्या 3 साईडचं फॅट जर एकदा कमी झालं तर आपलं पूर्ण शरीर आहे ते स्लिम आणि फिट व्हायला मदत मिळते. कंबर आणि पोट दोन्ही बाजूला इतकं फॅट जमा झालेलं असतं, त्याला लव हँडल्स असे म्हणतात. तर हा व्यायाम आपल्याला करायचा आहे. कमरेचं तर कमीच होतं, त्याचसोबत आपलं साईड फॅट देखील कमी होतं. तर प्रत्येक व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे. व्यायाम हा आपला सकाळचा झाला पाहिजे, म्हणजे फायदा दिवसभरामध्ये होतो, आपलं वजन कमी व्हायला मदतही मिळते. आता करत आहे दुसरा व्यायाम. त्यासाठी आपल्याला सेम बसायचं आहे. दोन्ही हात समोर घ्यायचा, एकदा उजवा हात आहे तो असं स्ट्रेट करायचं, इथं डावा हात आहे असं स्ट्रेट करायचं. यामुळे आपलं हातांचं तर छान एक्सरसाइज व्हायला आहे, त्यामुळे हातांना जी लटकणारी चरबी आहे ती पूर्णपणे वितळते. पण जसं आपण फिरत आहे पाठीमागं, तेव्हा आपल्या कमरेवरती पीळ तयार होतो, त्यामुळं कमरेवरची चरबी कमी होते, कमरेचं दुखणं देखील गायब होतं आणि आपल्या पोटावरती देखील ताण पडत आहे, त्यामुळे पोटावरची चरबी वितळण्यास मदत होते आणि आपलं वजन देखील कमी होतं. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. करायला सोपा असा व्यायाम आहे. तर या व्यायामामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये चरबी पूर्णपणे वितळते आणि आपला लूक आहे तो एकदम छान दिसतो. आता करते तिसरा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पाय फोल्ड करा, दोन्ही हात असं फरशीला ठेवा आणि पूर्णपणे वर आणि पूर्णपणे खाली. या व्यायामामुळे काय होतं, कंबर आणि पोटाचे स्नायू देखील बळकट होतात, आपलं शरीर आहे ते लवचिकता राहतं. हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. हा व्यायाम खासकर कमरेसाठी आहे, कारण कमरेवरती चरबी जमा झाली की फक्त तुमचा लूक खराब करत नाही, तर तुमच्या आवडीचे फिटिंग ड्रेस देखील घालू शकत नाही, कारण चरबी इतकी जमा झाली आहे. हा व्यायाम तुम्ही रोज करा आणि आपली पूर्ण चरबी कमी करा. यामुळे तुमच्या आवडीचे ड्रेस तुम्ही घालू शकता आणि त्यामध्ये अजिबात चरबी दिसत नाही. तसेच पोटावरती देखील खूप सारा ताण येतो. नियमितपणे व्यायाम केला तर मानसिक पाळीतील पोटदुखी कमी होते, पोटावरती ताण येतो आणि त्या भागातील चरबी जर कमी होण्यास मदतही होते. हा व्यायाम आपल्याला रोजच्या रुटीनमध्ये रोज केला पाहिजे. यामुळे आपलं वजनही कमी होतं आणि पूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदतही मिळते. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी खाली बसून घ्यायचं, एक पाय सरळ लांब सोडायचं, दुसरा पाय फोल्ड करायचं, दोन्ही हात मात्र समोर घ्यायचं आणि पूर्णपणे वाकायचं, तोच हात पोटाला टच करायचं. नंतर पायाला आपलं मस्तक आहे ते गुडघ्याला टच झालं पाहिजे. यामुळे काय होतं, पोटावरचा फॅट देखील कमी होतं आणि साईड फॅट देखील कमी होतं, कारण आपण दोन्हीकडनं व्यायाम करत आहे. तसेच कमरेची देखील छान एक्सरसाइज व्हायला, त्यामुळे तिथलं दुखणं देखील गायब होतं आणि वजन कमी होण्यास मदतही होते. हा व्यायाम रोज करायचा. रोज व्यायाम केल्यामुळे आपल्या अंगातला आळस आहे तो देखील निघून जातो आणि पूर्ण दिवसभरामध्ये एनर्जी मिळते. हा व्यायाम आपल्याला उजवीकडून 1 मिनिटं करायचा आहे आणि डावीकडून 1 मिनिटं असं 2 मिनिटाचा व्यायाम करायचा आहे. या व्यायामामुळे आपले पोटातील स्नायू आहे ते चांगले स्थानावले जातात, शिवाय हाताची आणि पायाची छान एक्सरसाइज व्हायले. हा व्यायाम तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये जर केला तर तुमचं वजन आहे ते कधीच वाढत नाही आणि शरीरामध्ये चरबी देखील कधी साठत नाही. व्यायामाला महत्त्व द्या आणि रोजच्या रोज असा व्यायाम करा. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी स्ट्रेट उभं राहायचं, दोन्ही हात आहे ते नॉर्मल ठेवा आणि त्यानंतर एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे आपलं वजन आहे ते खूप लवकर कमी होतं. तसेच जंक फूड वगैरे अजिबात खायचं नाही, साखरेचे पदार्थ अजिबात खायचं नाही, पुरेशी झोप घ्यायचं, मसाले पदार्थापासून लांब राहायचं आणि अन्न आहे ते नीट चावून खायचं, म्हणजे आपलं वजन आहे ते कधी वाढत नाही आणि चरबी देखील कधी साठत नाही, आपलं वजन नियंत्रित राहतं. हा देखील व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. या व्यायामामुळे आपलं वजन तर कमीच होतं, आपले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील आपण निरोगी राहू शकतो. तर व्यायामाला महत्त्व द्या आणि रोजच्या रोज असा व्यायाम करा.
करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी स्ट्रेट उभं राहायचं. दोन्ही हात समोर घ्या. एकदा उजव्या पायाच्यामध्ये एकदा डाव्या पायाच्यामध्ये फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होते, कमरेची देखील चरबी पूर्णपणे वितळून जाते, आपलं पायांचं थायरॉईड देखील पूर्णपणे कमी होतं. तर फुल बॉडी वर्कआउट आहे. तसेच हा व्यायाम रोज केल्यामुळे आपलं वजन कमी होतं, मन देखील शांत राहतं. तर प्रत्येक व्यायामाला महत्त्व द्या आणि रोजच्या रोज असा व्यायाम करा. तसेच कंबर आणि पोटाचे स्नायू देखील बळकट होतात आणि शरीराला एक लवचिकता मिळते. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला चेअरवरती किंवा सोफ्यावरती असं बसून घ्यायचं. दोन्ही पाय जॉईंट असू दे, दोन्ही हातांची अशी गाठ मारायची आणि आपल्याला असं गोल फिरून घ्यायचं आहे. याला चक्की चालन असं म्हणतात. यामुळे आपलं वजन आहे ती खूप लवकर कमी होतं, पोटावरची चरबी कमी होते, कारण पोटावरती ताण पडत आहे आणि कमरेला देखील आराम मिळतो. तसेच मन आणि शरीर निरोगी राहण्यास देखील हा व्यायाम अतिशय फायदेशीर आहे, कारण नियमितपणे व्यायाम केला तुमचं आरोग्य देखील चांगलं राहतं. आपल्यापासून आजार आहे ते खूप लांब राहतात. वाढलेल्या वजनापासून होणारा त्रास नको असेल तर हा व्यायाम आपल्याला रोज करायचा आहे. यामुळे काय होतं, पचनशीलता देखील छान सुधारते. शिवाय पोटावरील गॅस आहे ती समस्या देखील दूर होते आणि आपण फिट राहू शकतो. आता करूया सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी स्ट्रेट उभं राहायचं. दोन्ही हात वर करा. जसं आपण वाकत आहे तसे आपले दोन्ही हात मागं गेले पाहिजे आणि जसं आपण स्ट्रेट होतो ते दोन्ही हात वर गेले पाहिजे. समोरून पण व्यायाम व्हायले आणि मागून देखील व्यायाम आले, म्हणजे फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे आपलं वजन आहे ते खूप लवकर कमी होतं. हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. करायला छान आहे आणि सोपा पण आहे. यामुळे आपलं वजन तर कमीच होतं. तसेच वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला बाहेरचं अन्न टाळावं लागेल, जसं की जंक फूड वगैरे अजिबात खायचं नाही. तसेच तुम्हाला जाणून घ्यायला आश्चर्य वाटेल, पण आपल्या झोपेचा संबंध आपल्या वजनाशी असतो. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दररोज 8 तासांची झोप घेणं देखील गरजेचं आहे. कोणताही गोड पदार्थ तुमच्यासाठी हानिकारक आहे हे लवकरात लवकर समजून घ्या. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्हाला गोड खाणं कमी करावं लागेल. यामुळे आपलं वजन आहे ते खूप लवकर कमी होतं. जसे पोटासाठी जेवण महत्त्वाचं आहे, त्याप्रमाणे शरीरासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.